राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेनेची मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती आणि शिवसेनेच्या सत्तेत कोरोना सेंटर घोटाळा झाल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे। तर त्यावेळी भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या स्थायी समितीत होते असा पलटवार ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलाय। सध्या राज्याच्या राजकारणात मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळा चांगलाच गाजतोय। एसआयटी चौकशी सोबतच ईडीच्या छापासत्रामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं छापा टाकला। त्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। खरं तर कॅगच्या अहवालानंतर या प्रकरणावरून राजकारण सुरू झालं। मुंबई महापालिकेत नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2022 या काळात झालेल्या 12,000 कोटींच्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ठपका कॅगनं ठेवला होता। निविदा न काढताच अनेक कामं दिल्याचा तसंच निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आल्याचे ताशेरे कॅगनं ओढले होते। 2,000 रुपयांची बॉडी बॅग 6,800 रुपयांना खरेदी करण्यात आली होती। तत्कालीन महापौरांच्या आदेशावरून बॅगची खरेदी करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कोरोना काळात मुंबई महापालिकेनं बाजार किमतीपेक्षा 25 ते 30% दरानं औषधांची खरेदी केली। तसंच लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल कर्मचाऱ्यांची संख्या 60 ते 65% वाढवून सांगण्यात आल्याचा आरोप आहे। यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवलाय। कोविड काळातल्या मृतदेहांच्या बॅगांवरना मला घेरण्याचा प्रयत्न। मला मीडियाने जेव्हा विचारलं, म्हटलं तुम्ही अभ्यासक्रम करून येता ना, डिप्लोमा करून येता, त्या डिप्लोमामध्ये तुम्हाला शिकवलेलं असतं सत्यता पडताळा। सत्यता पडताळताय का? त्या संधीमध्ये अनेक जण काय स्टँडिंगचा चेअरमन तर तिथे रडत होता। कोरोना काळात मुंबईकरांचे जीव वाचवल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला होता। खरं तर त्या काळात भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत होती। तसंच स्थायी समितीत शिवसेना भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश होता। त्यावरून आता ठाकरेंच्या पक्षानं भाजपला जाब विचारलाय। भारतीय जनता पक्षाला स्टँडिंग कमिटीमध्ये कधीही अध्यक्षपद मिळालं नाही आणि कधीही स्टे त्यामध्ये नव्हता। भारतीय जनता पक्षाचा महापौरही नव्हता। भारतीय जनता पक्षाने तत्कालीन काळामध्ये हिंदुत्वाची पाठराखण करण्यासाठी केवळ आपल्या पद्धतीने दुय्यम भूमिका कुठलंही स्थान नसताना स्वीकारलं। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत कोरोना काळातील कोविड सेंटरची कंत्राट मंजूर करण्यात आली। स्थायी समितीत भाजप नगरसेवकांचाही समावेश होता। त्यामुळे भाजपलाही जबाबदारी झटकता येणार नसल्याचं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे। कथित कोविड सेंटर घोटाळ्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात असले तरी एसआयटीच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।